नमस्कार सर्वांना। प्रथमतः मी सांगू इच्छितो की हा व्हिडिओ केवळ 2022 शिक्षक भरतीतील उमेदवारांसाठी आहे। बाकी कोणीही व्हिडिओ पाहून आपला वेळ व्यर्थ करू नये। मित्रांनो, 2022 शिक्षक भरतीतील जे उमेदवार आजही वाट पाहत आहेत ते म्हणजे जेव्हा 2022 मध्ये सरकारने वित्त विभागाने 80% भरतीची परमिशन दिली होती, त्यानंतर सोलापूरच्या काही बिंदू नामावली घोटाळ्यामुळे 10% जागा सरकारने कपित केल्या होत्या आणि त्या आम्ही भरू असे त्यांनी मान्य देखील केलं होतं। त्यानंतर रिक्त, अपात्र, गैरहजर तसेच माजी सैनिकमध्ये जे 484 जागा बाकी होत्या भरायच्या, त्या सर्व जागांचा दुसरा टप्पा घेण्यात येईल असे सरकारने आपल्याला आश्वासित केले। परंतु पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, पहिला टप्पा विदाऊटचा, दुसरा विथचा, तिसरा कन्व्हर्टेड राऊंडचा आणि चौथा क्रमप्राप्त होते की 10% जागांचा राऊंड लागायला पाहिजे होता, रिक्त, अपात्र, गैरहजरचा राऊंड लागायला पाहिजे होता। त्यानंतर माजी सैनिकच्या ज्या 10% जागा कापल्या होत्या तो देखील राऊंड लागायला पाहिजे होता। परंतु शासनाच्या नाकर्त्यापणामुळे त्यांनी इतका विलंब केला की अक्षरशः 2025 मध्ये SCBC हे नवीन आरक्षण आले। आता मी देखील मराठा आहे, परंतु माझ्याकडे OBCचे प्रमाणपत्र आहे। मला SCBCला विरोध करायचा नाही आहे, परंतु सरकारच्या आधिपत्याखाली मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे ही भरती इतकी लांबत गेली की भरती प्रक्रिया ही जलद गतीने पार पडली पाहिजे, परंतु यांच्या नाकर्त्यापणामुळे ही भरती लांबत गेली आणि त्याच्यामध्ये SCBC आरक्षण जाहीर झालं। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की एकदा कोणत्याही भरतीची नोटिफिकेशन आली तर ती आल्यापासून तर शेवटपर्यंत त्या भरतीमध्ये कोणताही नवीन बदल हा सामील केला जात नाही। परंतु आपली 2022ची भरती अशी आगळीवेगळी ठरली की त्याच्यामध्ये SCBCचा नियम नवीन लावण्यात आला, त्यानंतर 55-60चा नियम लावण्यात आला आणि आता तर यांनी काही थातुरमातुर कारणं दिली जी कोर्टात टिकू शकत नाही। ऑलरेडी आपण मुंबई हायकोर्टची जो एक केस आपण टाकली होती आपल्या मॅडमने, ती केस आपण ऑलरेडी जिंकलो आहे। तसेच औरंगाबाद आणि कोल्हापूर इथे देखील केस चालू आहे, परंतु या केसचा निकाल न येताच अगोदरच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी, वास्तविक अधिकारी हे नोकरी देण्यासाठी बसलेले असतात, परंतु या अधिकाऱ्यांनी एवढा नकारात्मक प्रस्ताव तयार केला ज्याच्यामुळे आज कमीत कमी 5 ते 6 हजार अभियोग्यता धारकांचे आयुष्य टांगणीला लागले आहे। मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाहीत? त्यानंतर संविधानाच्या कोणत्या कलमानुसार तुम्ही एकच भरतीमध्ये वेगवेगळे नियम लावत आहात? 2022च्या भरतीमध्ये 2024च्या शासन निर्णय वापरून शिक्षक अतिरिक्त करण्याचा घाव जो तुम्ही घातला आहे तो 2024चा 2022 मध्ये तुम्ही कसा का नियम लावतात? कोणत्या संविधानाच्या कलमानुसार हा नियम लावलात? त्यानंतर जेव्हा पहिला विदाऊटचा राऊंड झाला, नंतर विथचा राऊंड झाला आणि कन्व्हर्टेडचा राऊंड झाला, मग विथचा राऊंड झाला, त्यानंतर क्रमपात होता की 10% रिक्त, अपात्र, गैरहजर आणि माजी सैनिक यांचा राऊंड लागणं महत्त्वाचा होता। परंतु तुम्ही तो राऊंड न लावता वेळ खात गेले, वेळ मारत गेले। आम्ही 2 वर्ष झाले आजपर्यंत मंत्रालयातल्या ज्या पायऱ्या आहेत ते घासून मोकळ्या केल्या, तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही। आम्ही पात्रता सिद्ध केली, आम्ही DED केलं, BED केलं, TT, CTT, टेट देऊन आमची पात्रता सिद्ध केली, मग तरीसुद्धा
आमच्यावर असा अन्याय का? आम्ही भारतीय नाहीत का? आम्ही दुसऱ्या देशातून आलो आहोत. आम्ही बी 1000 रुपये भरून TET दिली, CET दिली, टेट दिली. आम्ही त्या जागांवर पात्र होतो. मी केवळ ओपनमधून 1 मार्काने मागे राहिलेलो आहे 2022च्या भरतीमध्ये. असं नाही आहे की 2025 भरतीमध्ये मी लागू शकत नाही, परंतु आमचा 2022च्या भरतीवर अधिकार होता, आहे आणि असणार. जोपर्यंत 2022ची पूर्णतः भरती भरली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गरिबांचा कोणी वाली नाही आहे का? आमचं लहानपणापासून स्वप्न होतं शिक्षक बनण्याचं. एक तर शिक्षक भरती रेग्युलर होत नाही. 2011, 2017, मग 2022, आता 2025. मग आम्ही असेच खेळ बसायचे का? सरकारच्या चुकांमुळे सरकार पूर्ण जागा भरत नाही. एक तर शिक्षक भरती ही अशी भरती आहे जिथे आधी पेपर दिला जातो, TAIT दिली जाते, टेट, आणि त्यानंतर जागा येतात आणि त्या देखील पूर्ण भरल्या जात नाही. 2017चा देखील असाच एक मॅटर होता. त्यांचा देखील रिक्त अपात्र गैरहजरचा राऊंड लावला नव्हता, परंतु तो राऊंड 2022मध्ये लावला गेला, 2022ची भरती होण्या अगोदर. मग तसंच मुंबईच्या हायकोर्टने सांगितले की 2025ची भरती होण्या अगोदर तुम्ही 2022चं पूर्ण भरती करा, पूर्ण मुलांना न्याय द्या. मुंबई हायकोर्ट इथे आपल्या मधुबाला मॅडमने केस टाकली होती. तिथे न्यायमूर्ती होते रवींद्र घुगे यांनी शिक्षक भरती सुरू केलेली आहे आणि त्यांना परिपूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी आधी तर सरकारी वकीलला आणि कर्मचाऱ्यांना झापले की तुम्ही 2022ची भरती पूर्ण करण्याच्या अगोदर 2025ची भरती 2025ची भरतीची परीक्षा कसं काय घेऊ शकता, अक्षरशः कठीण शब्दामध्ये झापले होते. परंतु आपल्या या नालायक आणि नाकर्ते सरकारमध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज प्रचलित होत आहे. हे अधिकारी नोकरी देण्यासाठी बसले, दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी बसले, ना की दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्यासाठी बसले. आजच सर्वोच्च न्यायालयाने जो नीट परीक्षेमध्ये घोळ झाला त्याच्यामुळे कडक शब्दात ताशेरे ओढले की तुम्ही मुलांच्या भविष्याशी खेळू शकत नाही. मग आमचं भवितव्य कुठे गेलं? आम्ही 2022मध्ये सिद्धता प्राप्त केली आहे. 1-1, 2-2 मार्कांनी राहिलेत आणि आमच्या 4 ते 5 हजार जागा आहेत. त्याच्यावर अन्याय नाही का? 2022च्या 5 ते 6 हजार जागा भरायच्या सोडून हे नवीन 2025ची नवीन भरती घेत आहेत. मला एकच प्रश्न पडतो, कोणत्या संविधानातील कलमनुसार तुम्ही 2022ची भरती ही 2025पर्यंत रेंगाळत आलेत? 2022च्या भरतीमध्ये तुम्ही 2024चा संच मान्यताचा निकष कसं काय लावू शकता? तुम्हाला आमच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला आहे? हा पहिला मुद्दा प्रश्न. कारण मीही भारताचा नागरिक आहे आणि जेव्हा आपल्या मूलभूत हक्कांवर गदा येते त्यावेळेस आपल्याला आवाज उठवण्याला आपण आपला आवाज उठवू शकतो. कोपर्यंत यांचा अन्याय सहन करायचा? एवढं सिद्धता पात्र करून असून देखील आम्ही आमचे अधिकार का मागू शकत नाही? आम्ही जर अन्याय सहन केला तर आम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवू की अन्याय सहन करावे? आपलं शासन प्रशासन असं काम करतं. आपल्या जे हक्क आहेत, आपला जो अधिकार आहे तो जे डावलण्याचा प्रयत्न करतात. उलट आता जे 26 मेला परिपत्रक काढलं गेलं आहे शरद माकणे यांच्या नावाने, तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की कोणत्या संविधानातील कोणत्या कलमानुसार तुम्ही 2022ची भरतीवर 2024ची संच मान्यता लावली आणि भरती रेंगाळत ठेवली 3-3, 4-4 वर्ष, आणि आता म्हणत आहात की 2025ची भरती सुरू झाली त्यामुळे 2022च्या भरतीची मुलं त्या जागा भरता येणार नाही? अशा कोणत्या कलमानुसार सांगताय तुम्ही? आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टचा हा पण दाखला आहे की ज्या वर्षी माजी सैनिकच्या जागा येतात त्याच्या 1 वर्षापर्यंत त्या जागा आपण राखीव ठेवू शकतो. 1 वर्षानंतर त्या जागा त्याच भरतीतील मुलांमधून भराव्या लागतात. आणि तुम्ही सरळ परिपत्रकात लिहितात की 2022चे 10% जे माजी सैनिकचे जागा कापल्या होत्या ते 2025ला आम्ही देत आहोत. कोणत्या संविधानाच्या कलमानुसार असं सांगत आहात? तुम्ही कबूल केलंय की 10% ज्या जागा कापल्या होत्या तुम्ही सर्व कॅटेगरीच्या, सर्व माध्यमांच्या, त्या जागा आम्हाला परत मिळाव्यात. तसेच 2022चे रिक्त अपात्र गैरहजर
यांचासुद्धा राऊंड लागण्यात यावा आणि त्यात माजी सैनिक ज्या 10% तुम्ही कापल्या होत्या त्यासुद्धा जागा आम्हालाच मिळाव्यात, कारण त्याच्यावर फक्त 2022च्याच मुलांचा अधिकार आहे. मित्रांनो, आपल्या हक्कांवर गदा येत आहे. 26 मेचे परिपत्र आपण सर्वांनी पाहिलेच असेल. तर आपले रक्त खवळून उठले आणि आम्ही आमच्या अधिकारावर असे अन्याय होताना, असे हनन होताना पाहू शकत नाही. हायकोर्टमध्ये केस तर चालूच आहे, परंतु 1% तसं तर आपण हायकोर्टमध्ये जिंकूच, परंतु 1% जर आपण हायकोर्टमध्ये जर हारलो तर आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन सुद्धा आमचा अधिकार मागायला कमी करणार नाही. कारण की जिथे आपला अधिकार हिणवला जातो तेव्हा मनुष्य काही करायला तयार होतो. आणि भारतात लोकशाही आहे असं म्हणतात. मला आतापर्यंत विश्वास होता की भारतात लोकशाही आहे, परंतु असे जर अधिकार हिसकवण्याचा, हनन करण्याचा जर प्रयत्न केला जात असेल तर ही भारतात लोकशाही म्हणता येईल का आपल्याला? हा एक प्रकारे अन्याय आहे आणि अन्याय सहन करणारे आम्ही एवढी बुजदिल नाही. मी सरकारला एकच सांगू इच्छितो, आम्ही सोमवारपासून तुमच्याशी बोलण्याचा विषय सोडा, कारण तुम्ही परिपत्र काढून साबित करून दिलेत की तुम्ही लीगली काम करत नाही आहे. आम्ही जी मागणी करतोय ती लीगली आहे, आमचा अधिकार आहे त्याच्यावर. 4 वर्ष भरती रेंगाळत ठेवणे ह्या तुमच्या चुका आहेत. तुमच्या चुका आम्हाला तुम्ही भोगायला लावू नका, आमच्या माथ्यावर मारू नका. या 4 वर्षामध्ये 4दा पोलीस भरती झाली, परंतु अशी एकमेव शिक्षक भरती जी 2022 पासून तर 26पर्यंत आतापर्यंत चालू आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही केव्हांचे राऊंड लावून पूर्ण जागा भरून घ्यायला हव्या होत्या, परंतु तुमच्या नाकर्त्यापणामुळे आणि काही मिलीभगत असल्यामुळे तुम्ही ह्या भरतीमध्ये वेगवेगळे नियम लावून ही भरती गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहात आणि तसाच केला. तर आम्हाला ते परिपत्रक मान्य नाही आहे. आम्हाला आमच्या हक्काच्या जागा हव्या आहेत. आम्ही सोमवारपासून तीव्र आंदोलन आझाद मैदान इथे छेडत आहोत. तसं आम्हाला कोर्टातून न्याय मिळेलच, परंतु त्या अगोदर तुम्ही आम्हाला न्याय द्याल. तुमचे स्वतःचे मुलं जर या भरतीत असते तर तुम्ही असे वागला असता का? मुंबई कोर्टाने सांगितलं आहे की या मुलांचा योग्य विचार करण्यात यावा. तुम्ही आमचा निगेटिव्ह विचार केला. कोणत्या अधिकाराने? तुम्हाला अधिकार कोणी दिला आमच्या जीवनाशी खेळण्याचा? अशाच एका या तुमच्या निर्णयामुळे जर कुणी आत्महत्या केली तर याला जिम्मेदार कोण? शालेय प्रधान सचिव रणजितसिंह देओल का शरद माकणे सर का कवळे साहेब का शिक्षण मंत्री? कोण जबाबदार आहे? एक तर एवढं शिक्षण घ्यायचं, DED, BEd, TET, CTT, टेट पास करायची, हजार रुपये भरून स्वतःला सिद्ध करायचे, मेरिटमध्ये यायचे आणि मेरिटमध्ये आल्यावर तुम्ही पूर्ण जागाच भरायच्या नाही. बेची चुकी कोणाची? विद्यार्थ्यांची? तर नाही, आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. आम्हाला लवकरात लवकर हे परिपत्रक तुम्ही मागे घ्यावे आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच माझी शासनाला विनंती राहील. जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.